अंजली दमानिया यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊया. एमडी आणि सीईओ आहेत. हे तुम्हाला त्यांच्या शिक्षणाबद्दलचे डिटेल्स. ते काही 10वी पास अर्थमंत्री नाही आहेत जसे आपले महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत. हे 2014 साली आम्ही जे ॲफिडेव्हिट दिलं होतं इलेक्शन कमिशनमध्ये, तर त्या ॲफिडेव्हिटची कॉपी आहे. तेव्हाच्या काळी 2014 म्हणजे 10 वर्षापूर्वी आम्ही 1,05,00,000 इन्कम तेव्हा दाखवलं होतं. आणि दाखवलं होतं म्हणजे आमच्याकडे येणारा पैसा सगळा कटकूट करूनच येतो, कर भरूनच येतो. म्हणून आमच्याकडे असलेला तेव्हाचा 1 कोटी हा इन्कम आमचा वार्षिक उत्पन्न होतं. आता हे माझं आत्ताचं कम्प्युटेड स्टेटमेंट आहे. ह्याच्यात या वर्षीचा कर जो मी आणि माझ्या मिस्टरांनी भरला तो 2 कोटी टॅक्स भरला 2,04,08,451 रुपये हा आम्ही भरलेला कर. म्हणजे इन्कम त्यातनं कर वजा जाता आमचा महिन्याचा इन्कम जवळजवळ 30 लाख रुपये आहे. 30 लाख रुपये. आणि जर मला कोणी विचारलं तुमच्या इन्कमचं स्रोत काय, तर हे आहे आमच्या इन्कमचं स्रोत. हे काय मी नुसतं वर्बली म्हणत नाहीये. हे आहे माझे ITR रिटर्न्स 2021, 2021, 21-22, 22-23, 23-24 आणि हे 24-25 आत्ताचे भरलेले, ज्याच्यात कोणीही बघू शकतं 2,04,08,000 रुपये आम्ही इन्कम टॅक्स भरलाय. आता या सगळ्या विद्वान सुरत चव्हाणांसाठी मुद्दाम सांगायचं म्हणजे हे मी आता बजेटमधनं युनियन बजेट जे झालं त्याच्यामधनं जितक्या लोकांनी महाराष्ट्रातनं इन्कम टॅक्स भरलाय, ज्याच्यात आपण ज्याला डायरेक्ट टॅक्सेस म्हणतो, ते 27,000 कोटी रुपये महाराष्ट्रातनं कर वसुली होऊन तिकडे जमा झाले होते. फक्त डायरेक्ट टॅक्सेस. त्या 27 कोटी मधला 2 कोटी रुपये मी आणि माझे मिस्टर भरतात. कळला माझा आमचा इन्कमचा स्रोत. आता तुम्हाला जे माहिती पाहिजे होती, हा आहे माझ्या मिस्टरांचा पासपोर्ट. हे 5 पासपोर्ट आहेत. नाव एकच आहे, 5 वेगवेगळे नाहीत केलेले. त्याच्यानंतरचे वेगवेगळे सगळे फक्त अटॅच का ठेवलेत, कारण त्याची पेजेस संपली. इतक्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो म्हणून तो जम्बो साईज पासपोर्ट आता माझ्या मिस्टरांचा केलाय. हा त्यांचा आहे आणि हा माझा आहे. हे 4 आहेत माझे. 4 वेळा बनवावे लागलेत कारण इतक्या ठिकाणी आम्ही फिरलोय. त्याची पानं संपली म्हणून. आता आम्ही किती ठिकाणी गेलोय याचा त्यांना प्रश्न पडतो. त्यांनी बोलता बोलता काय म्हणाले की 2 ठिकाणी त्यांना वर्षातनं जायला जमतं कसं. या वर्षी मी 12 महिन्यात 10 इंटरनॅशनल ट्रिप केल्या आहेत. आणि इथे गेलो ते वेगळं. आणि आम्ही आता का जातोय, कारण आम्हाला असं वाटतं आमची फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी संपली आहे. लढण्यात अर्थ नाहीये, भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्याला अर्थ नाहीये, कारण तेच सगळी माणसं राजकारणातली, मग ते अजित पवार असो, खडसे असो, भुजबळ असो, ज्यांच्या विरुद्ध आम्ही वेड्यासारखं लढलो, ते पुन्हा आता राजकारणात आलेत आणि माझ्यासारख्यांना लढून उपयोग नाही असं जे वाटायला लागलंय. म्हणून आता मी लढणं कमी केलंय. पण काय होतं, प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा त्यांचं जे बडबड सुरू होते ना, आता जी जनसंवाद यात्रा, काय जनसन्मान यात्रा, ती जेव्हा सुरू झाली आणि त्या पिंक मोठ्या मोठ्या गुलाबी बसेस बघितल्या, त्यांची गुलाबी जॅकेट्स बघते, माझ्या मनात हा नेहमी प्रश्न पडतो, हा पैसा येतो कुठून. जसा अजित पवार गट जेव्हा वेगळा झाला त्यांनी त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना खिरापती सारख्या ज्या गाड्या वाटल्या, त्या 40 गाड्या आल्या कुठून, कोणाचा पैसा येतो. आणि तो पक्षाचा असू शकत नाही, कारण पक्षाकडे त्यांनी तेव्हाच ते शरद पवार गटातनं बाहेर पडले होते, तर तेव्हा त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे पैसा असण्याची शक्यता अजिबात नव्हती. तर असं असताना हे जे पैशाची उधळण होते ना, तर तेव्हा मात्र इतका संताप होतो. आणि कुठेतरी असं वाटतं की यांच्या विरुद्ध जर आता माझ्यासारख्याने पण लढणं सोडून दिलंय, तर जर आपण पूर्णपणे बंद केलं तर यांना आता विरोधी पक्ष उरलेला नाहीये. ते प्रत्येक विरोधी पक्षाच्या लोकांना गप्प करायला त्यांच्याकडे फाईल आहेत. आणि माझ्यासारख्या लोकांना गप्प करायला सुरत चव्हाण सारखी त्यांनी माणसं पाळून ठेवलेली आहेत. आणि ते काय करतात, वाटेल ते आरोप करायचे. त्यांनी काय भाषा काय वापरली, रिचार्ज करणारी बाई, रिचार्जवर चालणारी बाई,
म्हणून मी काल एका टीव्ही चॅनलवर त्यांना विचारलं, तुमच्या बायकोला कोणी म्हणाला रिचार्जवर चालणारी बाई तर तुम्हाला चालेल? तुमच्या मुलीला म्हणालं चालेल? तुमच्या आईला म्हणालेलं चालेल? फालतू माणसं नुसती. हे तुम्ही म्हणालात ना किती ठिकाणी गेलात? 65 देश मी फिरलीये. 65 देश. एवढे देश जेव्हा बघून पुन्हा इथे जेव्हा टचडाऊन होतो तेव्हा इतका राग येतो की आपल्या देशात पैसा कमी नाहीये, बिलकुल कमी नाहीये. महाराष्ट्राचं जे स्टेटचं बजेट आहे ना तेवढं बजेट एका मोठ्या कंट्रीचं असतं, एका देशाचं असतं. आणि आपण त्याचं करतोय काय? पूर्ण विल्हेवाट लावून ठेवली आहे महाराष्ट्राची. भ्रष्टाचार म्हणजे खिरापतीसारखा वाटतायत. पैसा कोणाचा पैसा आहे? तो माझ्या कराचा पैसा आहे. माझा जीव त्याच्यामुळे जळतो की मी जे 2 कोटी रुपये भरते कर म्हणून त्याचा अपव्यय हे करतात, खिरापतीसारखे वाटतात. मला ती जी योजना त्यांनी आणली आता, लाडकी बहीण योजना, त्या योजनेविरुद्ध मला काही नाहीये. त्या लोकांनाच पैसे मिळावे म्हणूनच क्रॉस सबसिडाईज व्हावं म्हणूनच आमचे सारखे लोक जे चांगलं कमवतात ते कर भरतात. माझ्या घरात एक नळ आला, एक साधी टाईल जरी आली ना तर ती जीएसटी भरून टॅक्सचं बिल घेऊन येते. मी आता माझ्या घराचं मध्ये रेनोव्हेशन केलं तेव्हा मला तो दुकानदार म्हणायचा की मॅडम तुम्ही एवढा कर कशाला, तेवढा तुम्ही कॅशनी दिलेत तर तुम्हाला कॅशनी दिलेत तर तुम्हाला 28%, तेव्हा 28% जीएसटी होती, म्हणजे ते कमी पडेल तर तुम्ही कॅशनी द्या. मी म्हटलं देणार नाही. 1 लाखाच्या बिलवर 28,000 मी मोजले का? ते हे देशासाठी जावे. बाकी आमच्याकडे 2,000 रुपयाच्या वर माझ्या कधी पाकिटात पैसे नसतात. आम्ही देतो ना, जे प्रधानमंत्री म्हणाले ना त्यांचे भाजपचे एक उमेदवार करत नसतील पण ते आम्ही करतो. आमचे सगळं देणं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, जीपेनी करतो. कुठल्याही प्रकारे आमच्याकडे कॅश हा प्रकार होतच नाही. आमच्याकडे कोणाचे पगार म्हणा, माझ्याकडे माणसं आहेत त्यांची पगार म्हणा, सगळ्यांचे का तर जीपे का तर डायरेक्ट आरटीजीएसनी आम्ही पैसे डिजिटली ट्रान्सफर करतो. हे पूर्ण सगळ्या देशांची यादी. जसं मी म्हटलं 65 कंट्रीजमध्ये काही ठिकाणी तर अनेक वेळा मी गेली आहे. ते सगळ्या 65 देशाची यादी आहे. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की ज्यांना ज्यांना हे बघायचं त्यांनी बघून घ्या. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात खरं हे केव्हाच व्हायला हवं होतं. हे आताचे सगळ्यांचे इन्कम मी सगळ्यांचे काढले. एकनाथ शिंदेपासनं देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनेत्रा पवार, सुनील राऊत, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, सगळ्यांचे पैसे काढले. आता त्याच्यापैकी काही गमतीशीर मी तुम्हाला वाचून दाखवते. एकनाथ शिंदे 2000, आता मी हे सगळं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरनं काढून डाउनलोड करून त्याचा चार्ट बनवलाय. एकनाथ शिंदे 2018 पर्यंत वार्षिक उत्पन्न 61 लाख होतं. पटेल तुम्हाला? देवेंद्र फडणवीस वार्षिक उत्पन्न 25 लाख रुपये. अजित पवार त्यांनी 2022 पर्यंत 80 लाख रुपये वार्षिक उत्पन्न सांगितलंय. सुनेत्रा पवार 4,22,00,000 म्हणजे अजित पवारांच्या 5 पट सुनेत्रा पवार कमवतात. असो. सुनील तटकरे 28 लाख म्हणजे महिन्याला 2.5 लाख कमवतात. सुनील तटकरे 2.25 लाख. सुप्रिया सुळे 1,78,00,000. उद्धव ठाकरे त्यांनी तर कमालच केली. त्यांनी आता 38 लाख त्यांचं 2018चे दाखवत आहेत, पण 2017 मध्ये वार्षिक उत्पन्न त्यांनी 4,36,000 दाखवले वार्षिक उत्पन्न. नंतर सुनील राऊत 27 लाख, पृथ्वीराज चव्हाण 34 लाख, नाना पटोले 5,37,000. हे कोणाला पटेल? नाना पटोलेंच्या मला वाटतं त्यांच्या लॉन्ड्रीचं बिल सुद्धा 5 लाखाच्या वर असेल, कारण असे जे पांढरे कपडे घालून जे फिरतात ते हे प्रश्न कोण विचारणार? मी नाही विचारणार तर आणि कोण विचारणार? माझ्यासारखे यांच्यासारखे मतदार नाही विचारणार तर कोण विचारणार? तर तुमच्याकडे येणारा पैसा येतो कुठून? तुमच्याकडे येणारा पांढरा पैसा जो आहे ना तो हाय, आणि त्याच्यावर जो सगळा पैसा आहे तुमच्याकडे तो सगळा काळा पैसा आहे. आणि ह्याच्यावर आम्ही मरेपर्यंत प्रश्न विचारणार. तुमचे 10 काय 100 सूरज चव्हाण तुम्ही सोडलेत ना तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आता त्या सूरज चव्हाणांनी मध्ये काय म्हणाले, त्यांच्या काही अनेक काळे कारनामे आहेत आमच्याकडे
आणि त्यांचे अनेक काळे कारनामे आम्ही बाहेर काढू. त्यांनी मध्ये एक ट्विट देखील केलं. नितीन चव्हाण नावाच्या एका माणसाने माझ्या विरुद्ध ईडी मध्ये आणि सीबीआय मध्ये कंप्लेंट केली की माझा जो इन्कम स्रोत आहे तो काय आहे, त्याच्यावर पैसे कुठून आले. त्याच्यात त्यांनी माझ्या मुलांची, नवऱ्याची, सगळ्यांची नावं घेतली. संबंध काय त्यांचा? काय संबंध आहे? अजित पवारांच्या पोरांबद्दल आम्ही बोलतो कधी? आणि का बोलावं? राजकारणात आहेत ते. त्यांच्या ज्यांच्या विरुद्ध आहे ना त्यांच्या विरुद्ध बोला. मुलांना आणि नवऱ्याला मध्ये घेतलात ना तर साफ सोडणार नाही तुम्हाला. आता हे तुम्ही जे नितीन चव्हाण ज्याचं तुम्ही त्या दिवशी ट्विट केलं आणि ज्याच्याबद्दल मी देखील तुम्हाला म्हटलं की ही जर तुमची अक्कल असेल तर दया येते मला त्याची. हे नितीन चव्हाण कोण आहेत? 2011 पासून आम आदमीच्या आधी इंडिया अगेन्स्ट करप्शन मध्ये तो व्यक्ती यायचा. त्यांनी एक लेटर देऊन बिल्डरकडनं आयएसीचं करप्शनचं, इंडिया अगेन्स्ट करप्शनचं लेटर हेड वापरून तो त्यांच्याकडनं खंडणी वसूल करायचा. म्हणून त्यांच्यावर गुन्हे झाले तेव्हा आम्हाला माहित नव्हतं. मी आणि ही रोशनी आम्ही कोर्टात त्यांना सोडवायला गेलेलो आणि तेव्हा आम्हाला कळलं की हा माणूस नुसत्या आरटीआय टाकून पैसे वसूल करतो. त्याच्या आणि तेही मी पुढे काहीच केलं नाही. मी फक्त माझं स्वतःला डिस्टन्स केलं. हा माणूस जेव्हा ते बिल्डर इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या ऑफिसमध्ये आले तेव्हा प्रीती शर्मा मेनननी एक लेटर इश्यू केलं होतं की आम्ही असे बिल्डर विरुद्ध लढत नाही. आमचा लढा आहे तो सरकार विरुद्ध आहे आणि तो लोकपाल बिलसाठी आहे. त्यामुळे असे इश्यू केलेली जी लेटर्स आहेत ती आम्ही केलेली नाहीत. हे केल्यापासून माझ्या विरुद्ध आणि प्रीती विरुद्ध वाटेल ते तो माणूस बोलायला लागला, वाटेल ते करायला लागला. त्याला जो गोंधळ घालायचा तो घालू दे, पण तो कोण माणूस आहे हे आज लोकांपुढे मुद्दा मांडायचे. नितीन बजरंग चव्हाण राहणार कुठे? 5/49 जैन इस्टेट विलेज रोड भांडूप. त्याच्यावर दखलपात्र गुन्हे किती आहेत? 2 गुन्हे आहेत दखलपात्र भांडूप पोलीस स्टेशनमध्ये, एक दहिसर पोलीस स्टेशनमध्ये. अदखलपात्र गुन्हे किती आहेत? 5. त्याच्यावर चॅप्टर केस झाली. आणि कसले आहेत हे गुन्हे? म्हणजे अंडर सेक्शन 384, 325, 506, 504, 22 हे सगळे गुन्हे काय आहेत? तर एक्स्टॉर्शन, 384 इज एक्स्टॉर्शन. नंतर आहे क्रिमिनल इंटिमिडेशन, ब्रीच ऑफ पीस. हे सगळ्याचे मी प्रिंटआउट काढून ठेवले. त्यांच्या सगळ्या डिटेल, सगळी कुंडली काढली. असा माणूस माझ्या विरुद्ध ईडी आणि सीबीआयला माझ्या पैशाची चौकशी व्हावी म्हणून लिहितो. इतका हा हरिश्चंद्रचा अवतार आणि ज्याच्यावर चॅप्टर केस होते अशा माणसाकडनं माहिती घेऊन सूरज चव्हाण ट्विट करतात आणि ती ट्विट माध्यमं चालवतात. आणि मला म्हणून मी ठरवलेलं की आता ह्याच्या विरुद्ध मी इतकं लढेन की एक चकार शब्द आपण एखाद्या महिलेबद्दल बोलत असताना